संदर्भातल्याच बातम्यांनी या बुलेटिनची सुरुवात करतोय। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आझाद मैदानावरील आमरण उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं याकरता मनोज जरांगे यांनी आझाद मैदानात आमरण उपोषण कालपासून सुरू केलेलं आहे। कालचा एकच दिवस 9 ते 5 दरम्यान त्यांना आमरण उपोषणाची परवानगी दिली गेलेली होती। जरांगेंच्या उपोषणाला सरकारने फक्त एकाच दिवसाची परवानगी दिली होती आणि या उपोषणासाठीची परवानगी आणखी एका दिवसाने वाढवण्यात आलेली आहे। म्हणजे आज सुद्धा ते उपोषण करू शकतात। आज उपोषण संपल्यानंतर म्हणजे त्याची मुदत आज संध्याकाळी संपल्यानंतर जरांगेंना पुन्हा उपोषणाकरता परवानगी वाढवून मिळणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। उपोषणासाठीची मुदत संपल्यानंतरही जरांगेंचा एल्गार कायम राहतो का हेही बघावं लागेल। काल हे मराठा आंदोलकांचं वादळ आझाद मैदानावर येऊन धडकलं। गणेशोत्सवाची मुंबईत गर्दी आणि त्यात हे मराठा आंदोलकांचं वादळ। 9 ते 5 ही कालची वेळ देण्यात आलेली होती, ती वाढवून एका दिवसानं दिली गेली आहे। म्हणजे आजचा दिवस ते उपोषण आझाद मैदानात करू शकतात। आझाद मैदानात उपोषणाला बसलेल्या जरांगेंना पाठिंबा देण्याकरता आता मराठा बांधव अधिकाधिक आझाद मैदानात येऊ लागलेले आहेत। सीएसएमटी इथं आमचे प्रतिनिधी आहेत सचिन तोडकर, तर त्यांच्याशी बोलूया। सचिन, सीएसएमटी स्थानक अत्यंत महत्त्वाचं स्थानक, आज या सीएसएमटी स्थानकामध्ये कालच्या सारखीच परिस्थिती आहे का? पूर्णपणे हे सीएसएमटी स्थानक भरलेलं आहे का या मराठा आंदोलकांनी? खरं तर सीएसटी स्थानक पूर्णपणे मराठा आंदोलकांनी भरलेलं आहे। काही मराठा आंदोलकांनी रात्री या ठिकाणी मुक्काम केला आहे, तर मुंबईत इतर ठिकाणी पांगलेले जे मराठा आंदोलक आहेत ज्यांनी इतर ठिकाणी मुक्काम केला त्या मराठा आंदोलकही आता या ठिकाणी पोहोचत आहेत। खरं तर काही आंदोलक असे आहेत की जे 4 दिवसांपूर्वी या ठिकाणी पोहोचलेत आणि आता या ठिकाणी रस्त्यावर राहिलेत, रस्त्यावरती झोपलेत, रस्त्यावरती स्वयंपाक करून ते मुंबईमध्ये आपला दिवस काढतायत। आणि आता मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा हा दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवसाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलक या ठिकाणी पोहोचलेत। जरी हे आंदोलक 4 दिवस मुंबईमध्ये राहिले असले, रस्त्यावर राहिले असले आणि रस्त्यावर झोपले असले व रस्त्यावरती स्वयंपाक करून जेवले असले तरी हे आंदोलक मात्र या ठिकाणी येताना मोठा उत्साह साजरा करताना पाहायला मिळत आहेत। आपण या ठिकाणी पाहू शकताय हे आंदोलक अगदी ढोल असेल, ताशा असेल, लेझिम असेल याच्या माध्यमातून या ठिकाणी वाजत गाजत आणि नाचत आंदोलन स्थळावर पोहोचत आहेत। आपल्यासोबत काही आंदोलक आहेत, आपण त्याच्यासाठी संपर्क साधूया। बाबा काय सांगाल, कुठून आले तुम्ही, कधी आले? पाटोदा तालुका चुंबळी, बीड जिल्हा। कधी आले तुम्ही मुंबईमध्ये? 4 दिवस झालं, 4 दिवस। राहायची वगैरे काय सोय? काय सोय नाही, पाण्यात झोपलो, पाण्यात रस्त्यावर झोपलो। बाबा कुठून आले तुम्ही? आम्ही शिवरी चौकात हॉटेल ना चालू, चहा मिळाला आम्हाला, पाणी मिळाला, काहीच मिळाला। काय आमची गैरसोय केली, आमची अवस्था काय आहे? तुम्ही मुंबईमध्ये कधी आलेत? संडास नाही, बाथरूम नाही। तुम्ही मुंबईमध्ये कधी आलेत? 4 दिवस झाला आलेलो। बर, आता तुम्ही तुमची 4 दिवस अवस्था बेकार आहे तरी पण तुम्ही वाजत गाजत नाचत आंदोलन स्थळावरती आलात, काय सांगाल? सांगू, आम्हाला एकच आरक्षण पाहिजे। कधीपर्यंत मुंबईमध्ये थांबणार आहे? आरक्षण घेतल्याशिवाय हलणारच नाही। आरक्षण घेतल्याशिवाय हलणार नाही असं आंदोलन म्हणतायत। आपण पाहू शकताय हे बाबा या ठिकाणी बोलतायत। बाबा काय सांगाल, काय सांगाल? 6 वाजेपर्यंत निर्णय जर नाही दिला तर सगळं बंद करून टाकणार आहेत आम्ही। मनोज जरांगे पाटलांनी मात्र शांततेने आंदोलन करायचं आवाहन केलंय, तुम्ही बंद करायची भाषा करताय, हे संयुक्तिक नाहीये। आंदोलन आम्ही आमचं बंद करून आम्ही एका जागेवर बसणार इथं। आम्ही चौकात आंदोलन करून अख्खी मुंबई बंद करणार। मनोज दादा जर गेला तर ह्यांचं काय घ्यायचं? 2 मराठ्याचे उपमुख्यमंत्री असताना जर आमचं मराठ्याचं जर काय होत नसलं तर मराठी सगळ्या आमदारांनी राजीनामा द्यावा। तुम्ही 4 दिवस झालं मुंबईमध्ये राहताय, तुमची काही गैरसोय झाली का? तुम्हाला काय भेटलं का नाही भेटलंय? इतक्याला चिखलात झोपलो, गुडघेत केला, पाण्यात राहिलो, वडापाव बंद केला, हॉटेल बंद केले, जेवणाची व्यवस्था नाही, त्याच्यामुळं
आम्ही आता आंदोलन उग्र करणार आहे. आंदोलन उग्र करण्याचा इथं मागण्या होत आहेत. एक मिनिट. खरं तर मनोज जरांगे पाटील यांनी आव्हान केलंय आपल्याला कोणतंही निदर्शन करायचं नाही, शांततेच्या मार्गाने आपल्याला आंदोलन करायचंय. तुम्ही मात्र उग्रतेने बोलताय, हे तुम्ही तुमच्या नेत्याचं मानणार नाही का? आम्ही आमच्या नेत्याचं 100% मानणार, पण आमच्या नरडेवाले माणूस किती दिवस उपाशी राहू शकतो? 4 दिवस माणूस उपाशी आहे. आम्ही आलो 200 किलोमीटरहून, इथं 200 माणसं आणलेत, कसली व्यवस्था नाही. तिथं ते आझाद मैदानावर गुडघ्यात गेलं पाणी आहे, त्यात माणसं बसलेत. माणूस किती वेळ जगू शकतो? तुम्ही 4 दिवस उपाशी आहेत, मात्र आता वाजत गाजत नाचत पुन्हा मनोज जरांगेला सपोर्ट देण्यासाठी आझाद मैदानावर निघलेत. काय सांगाल? आम्ही आता काय करणार आहे, दादाची एकदा शेवटची भेट घेणार आहे आणि आम्ही दादा शेजारी बसणार आहेत आता उपोषणाला. या ठिकाणी आपण पाहिलं आंदोलकही या ठिकाणी उपोषणाला बसण्याच्या तयारीत आहेत. खरं तर मनोज जरांगे पाटील यांनी आव्हान केलंय की शांततेच्या मार्गाने आंदोलन करा, मात्र आंदोलक या ठिकाणी कुठेतरी उग्र होताना दिसत आहेत. स्टुडिओ सचिन, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. आता आपण